आजचा ब्लॉग. कुठं चाललाय? स्पॉन्सर येतात थोड्या वेळातच कळल काय विषय. मटन थांबलोय स्पॉन्सरची वाट बघत पार्टस मध्ये. स्पॉन्सर लय वाटा हा स्पॉन्सर पाडलाय का? काय सांगायचं आम्हाला स्पॉन्सर सांगितलं हॉटेलला जेवाय सांगितलं. 8 एकच सांगा जगदंबा हॉटेल जेवायला खेडशिवापूर. पुण्यातले सगळे स्पॉन्सरची वाट बघत थांबलोय. आज भेटूया आम्ही कुठून. स्पॉन्सर लेट झालाय. आता त्याची पार्टी नसतील त्याला सांगितलं असतं. दुधला का असता डायरेक्ट बार झाला असतं. जाऊ दे भेटूया आमचं स्पॉन्सर सांगतो तुम्हाला झालं. हाय गाईस, लोकांच्या परिश्रमानंतर बरेच स्पॉन्सर आलाय. तासभर फोन उचलत नव्हता. कुशेगाव गावातून सासवड मार्गे सासवड मार्गी खेड शिवापूर स्पेशल जगदंबा. हे पाटलांचं कुशेगाव प्रेजल बाई असं तो डेंजर लोक राहतो. खतरनाक माणसं राहतो. लय जायचं 1,000 खर्च करू शकतो. काय करू शकतो. आणि हे आपलं बानोबाब मंदिर कुशेगाव. एकदम भारी मंदिर आहे. एकदम भारी मंदिर आणि असली खतरनाक यात्रा असते या गावाची. डिसेंबर महिन्यात बघण्यासारखी यात्रा असते. या गावच्या यात्रेला या तुम्ही. बोर्ड मस्त आहे. 1 नंबर बोर्ड आहे. काय म्हणणं तुमचं? फक्त विषय मटणाचा. आता आम्ही आलो कुशेगावमध्ये. सासवड मध्ये आम्ही सासवड मार्गे चाललोय. मटन जगदंबा स्पेशल काय मटन चिकन मटन स्पेशल मटन खायचं. पाहुण्यांचा खर्च असल्या पण चिकन खातं का? स्वप्न नाही. पाहुण्यांनी लय दिवसात हातवर केलं. 3-4 पार्ट्या खाल्ल्यानंतर चिकन पार्टी दिली नाही. 3-4 पार्ट्या सांगायला लागले तेव्हा माणूस कबूल झाला. मी तुम्हाला जगदंबाला नेणार. कमीत कमी 2,000 आणि किती खायचं असं वाटते. सगळं वस्तू आणणार. सगळं 4-5 पार्टे सगळे उचलून. विषय फक्त आता क्वालिटी बघायची. जगदंबा हॉटेलला कसं काय क्वालिटी भेटते नावले ऐकून तुम्हाला रिव्ह्यू बघायला भेटतो. आपण चांगलंच असेल तिथले आम्ही बातमी फेमस आहे. पाहुण्यांनी पण आज नाव चेहऱ्यात आम्ही दिसेल एवढंच विषय आहे. चला आमच्या ड्रायव्हरला गाडी येत नाही. माणूस 3 वेळा गाडीला पडलाय. यांचं चालत नाही. यांचं दारू द्यायला टाकतो. आपण काय आम्ही रिस्क बघू आपण पाऊस सुट्यातलं जंगल जंगल सफारी तुम्हाला दिसेल. पक्षी बरेच चॅनल इथे ना शूटिंग करायला मॅन वर्सेस राहील. सोन्यासारखा माणूस आणि सोन्यासारखं मन. मित्रांनी खूप साऱ्या कष्टानंतर सांगितली आम्हाला पार्टी. रडून रडून माग लागून लागून बळच आणलाय त्याला. आता काय म्हणायचं पाहून बोला. काय म्हणायचं तुम्हाला? काय कुठेच तशी चाललोय आपण. तिथं काय स्पेशल आहे? आणि भात बोला पाहून तुम्ही काहीतरी. नाही काय बोलू शकत का? का हे ब्लॉग कोण बघणार आहे ते सांगा. मेन कोण बघणार आहे? पाहुणे बोला काय नसतंय. कुठे चाललाय तुम्ही? आणि भात खायला. आणि मग
ते तर घरी ते खाऊ शकतो. काय म्हणायचं जगदंबा तुम्हाला? डायरेक्ट. लयच मन मोठं केलं पाहुणं, बोला काहीतरी. काय म्हणणं तुमच्या ह्याच्यावरती? तुम्ही फोन का उचलत नव्हता आमचा? हा बोला बोला. पैसे भरणार आहेत काय विषय काय होय. पाहुण्यांचा काय संबंध? आज पाहुण्यांची पार्टी मागत पाहुण्यांकडे झाली. पैसे ठेवायला दिलेले आहेत. चला कसले होय. पैसे दिले ठेवा? पाहुण्यांच्या अकाउंट सातबारा नाही का ठेवायला? घेऊन जा चल. द्या की, आम्ही तर घ्यायला तयार आहे. हा ठीक काय म्हणायचं? येऊ दे चला दसत पण ओके ओके. चला, आजची पार्टी आमच्याकडून. चला हा? उद्या द्या, उद्या एकच गुंठा लिहून द्या बस. हा, दिलं. चालतं. चालायचं. चला. काय म्हणायचंय का शेवट तुम्हाला? काय नाही म्हणायचं. चला. निखिलजी बोला आता तुम्ही. आता फक्त आपल्याला जगदंबा हॉटेलची टेस्ट बघायची. भाऊने आपल्याला मागच सांगितलेलं, काय बी करा मला आत्ता जेवायला सांगा, मी तुम्हाला जगदंबा हॉटेलला नेणार. तुम्हाला सांगतो, 5 पार्ट्यांनंतर माणूस पावलाय आज. 5 पार्ट्या खाऊन आज माणूस पावलाय. चला. चला. तर आता आम्ही थांबलोय भेळ खायला. काय म्हणणे तुमचं? भूक लागली. पाहू ना आता भेळ. हा? आता थोड्याच वेळात किती किलोमीटर राहिले? 20 किलोमीटर 20 राहिले. किलोमीटर 20 अजून लय लांब 20. जायचंय. हो, इथंच माझ जिरलाय आमचा अर्धा. जेवणाची ताकद इथेच चालली आता. हा? लय वेळ म्हणलो, पूर्ण भूक लागल्यावर जायचं. काय एकदम मुश्किल आहे. अजून लय लांब आहे. लय लांब आलो 20 आपण. किलोमीटर म्हणजे अवघडच आहे. सासवड म्हणून कारण किलोमीटर आहे. आता सध्या इथनं पुढे लय ट्रॅफिक हा. माहिती आहे ना. त्यात पावसाचं वातावरण झालं. पाऊस जर सापडला तर जेवण कॅन्सल होईल आज. इथेच थांबायला. काय बी होऊ दे. भिजत का होईना जेवायचं. जेवायचं. आज पाहुण्यांचा खर्च आहे. पाहुण्यांचं उद्याचं रेड कॅन्डल पडली. ही म्हणजे शेअर मार्केट आहे. हिरवी कॅन्डल पडली की सगळं होते. लाल मध्ये काहीच नाही, मग वडापाव नाही. जर रेड कॅन्डल पडली सगळं पाण्यात गेलं. उद्या चला. खूपच सुंदर असं वातावरण झालंय सध्या. अजून एक 15 किलोमीटर जायचं राहिलंय. थांबायचं कारण एवढंच, बबलू शेठची टोपी उडली होती. आल्यात घेऊन. कसं आहे हिरो? अरे अंगावर घालतो काय? हो पाहुणे, तुम्हाला तुमच्या टोप्या सांभाळायच्या नाही. हा, कसं व्हायचं? चला. एकदम भारी. मजाच वेगळी जेवायला. त्या पाहुण्यांचा खर्च. वातावरण बी एवढं भारी झाले ना, पाहुणं खर्च करणार म्हणून. निसर्गाला माहिती आज काय तर स्पेशल होणार आहे. निसर्ग आज पावलाय का? काय झाडी, काय डोंगर, काय पाहुणं. काय पाहुणं. एकदम भारी. हा, सारे ट्रॅव्हलिंग नंतर आता आम्ही पोहोचलोय जगदंबा हॉटेल. खूप साऱ्या प्रयत्नानंतर आणि खूप साऱ्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही पोहोचलोय हॉटेल जगदंबा. सगळ्यात मोठ्या परिश्रमानंतर घरनं तरी निघलो दिवसाचा होतो. वेट करून आलेलो आहे 3:30ला निघलो होतो, 7:30 वाजले. रस्त्यात खराब होत. वेटिंगला थांबायचं आहे. अजून 1 तास वेटिंग लागेल म्हणतो. बघू आता. चला भूक लय जोरात लागली. भरपूर अशी लोक वेटिंगला थांबले तिथं. गेम कुठे गेली? हो, तुम्ही काय करता इथं? असं वाटतं पिक्चर लागण्याचं काय. सध्या शोधायचं काम चालू आहे. पुढे ऑर्डर द्यायची. प्रचंड अशी गर्दी. भयान अशी गर्दी. आपण आलेलो आहे सध्या. आता प्रणव पवार सांगते आपण काय ऑर्डर केले. एकदम रिपोर्टर स्टाईल मध्ये. जाणं सांगतो.
आम्ही घेतलं स्पेशल मटन भाकरी त्याची तुपातली मटन फ्राय रस्सा आणि सूप बाजरीची भाकरी 2 रोटी तूप टाकून तुपात लावून भात आणि हा एवढंच घेतलं टाकून रेट पण चांगले आहेत. म्हणजे काही जास्त रेट नाही मटेरियल कम्पेअर केलं काय म्हणणे पाहून एकदम मस्त क्वालिटी. भरपूर दिवसापासून वेट करत होतो जेवण करायला येण्याचा. आज आनंद घेतो त्या गोष्टीचा. कसं काय गर्दी पाहुणं भरपूर गर्दी. भरपूर वेळ असं वेटिंग तसं अर्धा तासाचं वेटिंग आम्हाला पण होते. त्यानंतर आम्ही दिवसभराचा शीण घालवण्यासाठी जेवण करण्याकरता येते स्पेशली जगदंब मटन खानावळा येथे आलेलो आहे. यामध्ये आम्ही आज ऑर्डर केलेले आहे स्पेशल मटन भाकरी. यामध्ये मटन स्पेशली आळणी तुपातील भात वगैरे जेवणाची थाळी एकदम क्वालिटीचं म्हणजे लोकांना पाहिजे ना असं क्वालिटी जेवण दिसते इथं आल्याच्यानंतर. भरपूर लोक आनंदाने जेवण करतायत. आम्ही पण टेस्ट घेणार आहोत. काय वाटते कशी असून क्वालिटी एक नंबर. लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्यावरून तर नक्कीच कळेल. आता तुमच्याकडे काय म्हणणं काय तुमची गर्दी बघून तुम्हाला काय वाटते हॉटेल गर्दी असू शकते मला पहिल्यांदाच कळलं खतरनाक गर्दी त्यातून 2-3 वाजता हॉटेल अजून खालीच बसले वरती पण आहे वरती पण अच्छा. फुल गर्दी वेटिंग हॉटेल म्हणजे सगळं जेवण तुपातलं त्यांचं मेनू कार्ड दाखवा स्पेशली हॉटेलमध्ये तयार केलेलं गावरान तूप आहे गायचं. व्हेज मध्ये पण भाज्या आहे त्यांच्याकडे. नॉन व्हेज त्यांचं फेमस आहे. लोकांची चिकन थाळी पण ती पण तुपातली. व्हेज मध्ये कोणत्या कोणत्या थाळ्या आहेत सांगा बरं व्हेज मध्ये कोणती पिठलं भाकरी अजून काय महाराष्ट्रीयन थाळी. आता घेतलं काय आपल्याला आयडिया नाही आपण व्हेज वाले नाही. आपण कट्टर नॉन व्हेज समजतो. मटन लवर हॅशटॅग चिकन थाळी पण आहे कुठल्या चांगले लोक येतात म्हणजे टेस्ट असणार सांगतात क्वालिटी आवडली तर पुन्हा येताल 100%. तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला क्वालिटी आवडली की आम्ही परत किती पण quality जायचं. काय म्हणायचं ऍम्बियन्स बद्दल काय म्हणणं आहे ॲम्बियन्स खूप मोठा आहे. जरी किती पण वेटिंग असलं तरी याचा जाणव नाही होत नाही का. किती वेटिंग किती वेळ थांबायला लागते. आजपर्यंत इंस्टावरती रील्स वगैरे पाहत होतो पण आज प्रत्यक्षात येऊन व्हिजिट केली. आनंद वाटतो. काय म्हणता तुम्ही आणि जर क्वालिटी आवडली तर पाहुण्यांचा सपोर्ट खूप वेळेस पण असाच असतो. क्वालिटी जर आवडली ती कधी मंजूर झाली तर पाहुण्यांकडून परत एकदा सासवडला आलो तर आम्ही जेवण केल्याशिवाय जाणार नाही. गाठाच्या खाली नक्की येऊ आम्ही फीड शॉपला. ओके मी काय म्हणतो जर क्वालिटी आवडली पाहुण्यांनी परत एकदा हातवरती करावं हीच आमची इच्छा आहे. नक्कीच केला जाईल. नक्कीच काय विषय नाही. शो साक्षात पुरावा मानला जाईल हा ठीक आहे. माझी सासर लिहून द्या आधीच. हा, केल्यास आहे. चालेल. सध्या थाळ्या आल्यात आपल्याला. टेबल पण असं युनिक बनवलेलं टेबलवर आपल्याला जगदंबा हॉटेल असं लिहिलेलं पाहायला भेटेल. बघू आता द्या आम्हाला आता जेव्हापासून आलो हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला 1 तास झाला. असं वाटत नाही 1 तास झालाय. ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे. अजून काय पाहुण्यांचा हळूहळू खर्च असतो. पाहुणे पाणी बॉटल घेतली स्प्राईट घेतला लाईट घेतली आल्या आल्या सोपं आहे पाहुणं म्हणजे सोयी सुविधा आपल्याला पुरवलेली पाहुण्यांना. नियोजन केलंय पाहुण्यांनी पण खट केलंय. इथल्या थाळींचा रेट कसा वाटतो तुम्हाला आणि जरी म्हणजे एकदम योग्य वाटला कारण योग्य. आम्ही ऐकलं की 450ला चिकन थाळी. आम्ही इथं आल्याचं म्हणजे 450ला आपल्याला मटन थाळी हा बेस्ट आहे तुपातलं. रेट ओके म्हणजे जास्त साठी आपण 100% ओके. या रेटला परत पाहून हातवर करतील थोड्याच दिवसाच काय म्हणणे तुमचं हा हिरे पडवते सांग आपली अजून काय इच्छा आहे पाहुण्यांनी पुन्हा एकदा हातवर करा. आम्ही तर 100% दुसरीकडे करणारच आहे. हा म्हणून पाहुण्यांनी मी ह्या हॉटेलला ह्याच हॉटेलला हातवर करा. मी काय म्हणतो आपण पुढचे जे हॉटेल असेल ना त्याला आपण घरचे पुढचं हॉटेल आपलं संदीप हॉटेल असणार आहे. कारण ते प्रणवने सकाळपासून 3 वेळा नाव घेतलं संदीप हॉटेल. आणि ती बी या प्रणवच्या बर्थडेची पार्टी राहिली. बस प्रणव चला चालू
नको दोन ऑप्शन आहेत, एक तर ताज हॉटेल, दुसरं संदीप हॉटेल, बस. आणि कमी पुढच्या महिन्यातच. या ठिकाणी मी तू आउट आहे. जाऊ काही विषय नाही. थँक्यू. चला सांगते तुम्हाला 5 मिनिट. इथं आपल्याला बघायला गेलं तर रस्सा, कांदा, लिंबू ट्रे मध्ये आणि पातेल्यामध्ये पुरवलं जातं. विचार करा क्वांटिटी कशी असेल. बाहेर आम्ही जे पातेले बघितल्यात त्यांचा आकार सुद्धा एवढा मोठा आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती सेल असेल. ते पण दाखवतो. खतरनाक. चला चांगले पहिला घास कसं काय लागला एकदम अरे ते राहडा नुसता लावलाय. हे थोडे बिजी आता आम्ही पण चालू करतोय. घ्या पहिला घास चला. बोला पाहुणं कसं काय टेस्ट? जेवण एकदम क्वालिटी जेवण आहे. यायलाच लागते. प्रणव पवार चारतात काय स्वतःच खातात. तुम्ही काय घेतले? एक चिकन सांगितलं. हा हे चिकन आहे, मटन आहे. आपलं बी मटन आहे. जेवण करून बाहेर आले बघा जेवण कसं झालं. एवढ्या मोठ्या हंड्यांमध्ये बनवलं ते 3 ऍट अ टाइम चालू चुलीवरच. कस काय क्वांटिटी? बहु असं खूप मोठं आहे. आईस्क्रीम पान शॉप वगैरे जगदंबा असं ती मॅच लावली सध्या पण ऍड लागली. किड्स प्लेइंग एरिया वगैरे एवढे सगळे लोक वेटिंगला वगैरे थांबलेत. पुढारी आमचे पाहुणे राजकीय वारसा लाभ नाही त्याला जरी. हो ना बोला चवीबद्दल सांगा. आज आम्ही जगदंब हॉटेल खेडशॉपूर या ठिकाणी जेवण करण्याकरता आलो होतो. या ठिकाणी हॉटेलची चव अतिशय उत्तम आहे व उत्तम दर्जाचे गायवरान गायचे तुपाचे जे आणि आज आम्ही जगदंब हॉटेल खेडशॉपूर या ठिकाणी जेवण करण्याकरिता आलो होतो. या ठिकाणी उत्तम दर्जाचं जेवण आहे. तसेच सर्व पदार्थ गावरान तुपातील बनवलेले आहेत. त्यामुळे अतिशय चविष्ट पद्धतीचा स्पेशली आळणी तुपातील भात तसेच गावरान तुपातील भाकरी वगैरे जेवण एकदम खास क्वालिटीचं आहे. तसेच मटन व चिकन दोन्ही खूप चांगल्या क्वालिटीचं तुमचं मत द्या. माझं मत असं आहे की हॉटेलचं ॲम्बियन्स चांगलं आहे, हॉटेलची टेस्ट चांगली आहे, हॉटेलचे रेट चांगले, हॉटेल पण चांगले बेस्ट चांगली. तुम्ही इतक्या लांबून आला तुम्हाला कसं म्हणजे ओके वाटलं सॅटिस्फाईड झाला तुम्ही? येताना मला असं वाटत की एवढे लांब चाललोय आपण जाऊन पण टेस्ट काय लागली खूप वेस्ट जाईल. आल्यानंतर टेस्ट एकदम बेस्ट सर्व गोष्टी चांगल्या ठीक. आणि हॉटेल पाहू शकतो तुम्ही वरती 2 मजले आहेत अजून भरपूर मोठं असं आहे. झाले एकदम बेस्ट क्वालिटीचं. असं येताना वाटलं नव्हतं एवढं असेल. सॅटिस्फाईड जे जे आम्हाला सांगितलं होतं जी क्वालिटी असणार आहे ती भेटलेली आहे. एकदम व्यवस्थित जेवण झाले आणि सर्व्हिस पण चांगली दिली गेली आपल्याला. त्याच्यामुळे अजून तुमचं काय म्हणणं आहे? आता काय टेस्ट आवडले म्हणतात पुन्हा या भागात आला आपण 100% इथं आलेला असणार आहे. मी पण त्यावेळेस पण आपण तुम्हाला कशी क्वालिटी भेटून ठेवली काय वगैरे सांगू. चल थँक्यू. तर गाईज आपण आता निघालोय जगदंबा हॉटेलवरून. आजचा बेत तो ओके झालाय. काय म्हणतो आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन हॉटेल संदीप हॉटेल पेंडिंग आहे, ताज हॉटेल पेंडिंग आहे ना. अजून पाहुण्यांनी अजून एक हॉटेलची आम्हाला आयडिया दिली लगेच दाखवा तुम्हाला. थांबा आता ह्याला पण आपण ट्राय करू शकतो. काही वाच की
ब्राऊन स्टोर एअर लाईन कॅन्सल. ओरिजिनल एरोप्लेन रेस्टॉरंट. आता बघू आता त्याला एक्सप्लोर करू. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. थँक्यू. स्टे बाय. राम राम.